नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज मंगळवार दिनांक 28 मे 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 3 दिवसांच्या विश्रांतीसाठी दरेगावात पोहोचले। कार्यकर्त्यांनी घेतली भेट। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतून रिकामे झाले असून या निवडणुकीचा निकाल दिनांक 4 जून रोजी जाहीर होणार आहे। तत्पूर्वी 3 दिवसांच्या विश्रांतीसाठी ते मंगळवारी सायंकाळी 6 वाजता हेलिकॉप्टरने दरेगावात पोहोचले। सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली। सातारा जिल्ह्यातील कोयना विभागाचे सुपुत्र असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमी दरेगावामध्ये वास्तव्य करण्यास इच्छुक असतात। राज्याच्या राजकारणातून आणि धावपळीतून वेळ मिळाल्यानंतर ते दरे येथे मुक्कामी येतात। मंगळवारी सायंकाळी 6 वाजता त्यांचे आगमन झाले। पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देऊन स्वागत करण्यात आले। त्यानंतर हेलिपॅडवर कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली व विविध विषयांच्या अनुषंगाने चर्चा केली। त्यानंतर ते आपल्या निवासस्थानाकडे निघून गेले। साधारणतः गुरुवारी ते हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पुण्याच्या ससून रुग्णालयातील डॉक्टरांची सीबीआय चौकशी करा, आमदार शशिकांत शिंदे। ससून हॉस्पिटल आहे की भ्रष्टाचाराचा अड्डा, केला थेट सवाल। केवळ पुणे महानगरच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांसाठी वरदान असलेले ससून रुग्णालय आता गरिबांचे राहिले नसून भ्रष्टाचाराचा अड्डा बनलेले आहे। या भ्रष्टाचाराच्या बाबतीत गेले वर्षभरात झालेल्या संदर्भाने सीबीआय चौकशी करावी। त्याचबरोबर पुण्यातील अपघात प्रकरण आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडींची देखील सीबीआय चौकशी झालीच पाहिजे, अशी थेट मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे। समाज माध्यमांमध्ये आमदार शशिकांत शिंदे यांनी ही मागणी मंगळवारी सकाळी 10 वाजता एका पोस्टद्वारे केली आहे। ससून रुग्णालयामध्ये पुणे अपघात प्रकरणात बिल्डरच्या बाळाचे ब्लड सॅम्पल बदलण्याच्या बाबतीत प्रकरण झाले आहे। हे प्रकरण बाहेर आल्यामुळे प्रशासनाचा बोजवारा उडाला आहे। या प्रकरणात ज्या लोकांची नावे आली आहेत ते डॉक्टर गेले अनेक वर्षभरापासून ससून रुग्णालयात तळ ठोकून आहेत। औषधांचा भ्रष्टाचार, औषधाबद्दल तक्रारी, ललित पाटील ड्रग्ज प्रकरण, किडनी रॅकेट प्रकरण असेल, गरिबांच्या किडन्या श्रीमंतांना विकण्याचा जो प्रकार होता त्यामध्ये रुग्णालयांवर कारवाई करण्याबाबतचा निर्णय झाला का, याबाबत गुन्हे दाखल झाले होते। परंतु पुढे काय झाले? डॉक्टरांना बडतर्फ करून त्यांच्यावर कारवाई करणार असे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले होते। हा विषय मी विधान परिषदेत देखील मांडला होता, असेही आमदार शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले। हा विषय मांडला असताना सुद्धा या हॉस्पिटलमधल्या ज्या डॉक्टरांची नावे आली आहेत त्या डॉक्टरांना काही लोकप्रतिनिधींनी आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी सभागृहामध्ये याची चौकशी करू आणि अहवाल करून कारवाई करू अशा प्रकारची ग्वाही दिली असताना चौकशीचा अहवाल यायच्या अगोदर रुबी हॉस्पिटल मानव अवयव प्रत्यारोपण सुरू करण्यात आलं होतं। हे सर्व चौकशीचा अहवाल यायच्या अगोदर पुन्हा सुरू झाला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे। संबंधितांवर कोणताही गुन्हा अथवा कारवाई न करता त्यांना दिलासा देण्यात आला। बडतर्फ डॉक्टरांना त्याच ससून हॉस्पिटलमध्ये पोस्टिंग देण्याचं धाडस कोणी केले याची चौकशी होणे गरजेचे आहे। आमच्या पाठीमागे कोणीतरी आहे आणि ते मनात ठेवून काही लोकांचे धाडस वाढत आहे। ससून रुग्णालयामध्ये होणारे प्रकरण, खोटी सर्टिफिकेट असे अनेक प्रकार गरिबांना न्याय मिळण्याच्या ऐवजी अधिकार काढून घेण्याचे पाप करत आहेत। ज्या डॉक्टरांना निलंबित करण्यात आले आहे त्या डॉक्टरांना पुन्हा रुजू करण्यात आले आहे। यामध्ये राज्य सरकारमधील बऱ्याचशा मंडळींचा सहभाग असून त्यांनी या भ्रष्ट डॉक्टरांना वाचवण्याचा प्रयत्न केला। डॉक्टरांकडून आर्थिक तडजोड झाली आहे, अशा प्रकारची चर्चा आहे। त्यामुळेच डॉक्टरांचे धाडस वाढले असून यासारखी असंख्य प्रकरणे घडत आहेत। याची सीबीआय तर्फे चौकशी व्हावी आणि भ्रष्टाचारी आणि आरोप असलेल्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी, नाहीतर हीच मंडळी ससून रुग्णालयामध्ये भ्रष्टाचार करतील आणि गरिबांवर अन्याय करतील अशी भीती आमदार शिंदे यांनी व्यक्त केली। या सर्व प्रकरणात राज्यातील एक मोठ्या मंत्र्याने, एका आमदाराने आणि राज्य सरकारच्या वरिष्ठ नेत्याने या प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाली अशी चर्चा खूप जोरात होत आहे। याची सत्यता जनतेला कळणे गरजेचे आहे। त्यामुळे सीबीआय चौकशी व्हावी जनतेतून मागणी होत आहे, असेही आमदार शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले। सातारा जिल्ह्यातील आले उत्पादक शेतकऱ्यांचा वाठार किरोली येथे 1 जूनला होणार एल्गार मेळावा, व्यापाऱ्यांच्या भूमिकेविरोधात ठरणार पुढील दिशा। सातारा जिल्ह्यातील विशेषतः कोरेगाव, खटाव
व कराड तालुक्यातील आले उत्पादक शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आणि आले खरेदीदार व्यापाऱ्यांच्या अन्यायाला विरोध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आले उत्पादक शेतकऱ्यांच्या वाठार किरोली तालुका कोरेगाव येथे दिनांक 1 जून रोजी सायंकाळी 5 वाजता एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला आहे। याबाबतची माहिती मंगळवारी सकाळी 11 वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आली। शेतकऱ्यांना डब्यात घालणारी आले पिकाची नवी जुनी प्रतवारी पद्धत मोडून काढण्यासाठी शेतकरी प्रथमच मोठ्या संख्येने एकत्रित येणार आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख, खटाव तालुका अध्यक्ष दत्तूकाका घारगे, खटाव मान तालुका संपर्क प्रमुख शरद खाडे, दत्ता पाटील यांच्यासह आले उत्पादक शेतकरी संघटनेचे सूर्यकांत पवार, प्रशांत जाधव, राहुलदादा निकम, राजकुमार गायकवाड, सुशील जाधव, पंढरीनाथ गायकवाड मास्तर, दयानंद निकम, अनिल निकम, सुशांत जाधव, किरण माने, सागर जाधव, वैभव माने, प्रेमनाथ खामकर, उमेश गायकवाड, नवनाथ गायकवाड, किरण साळुंखे, अमोल गायकवाड यांच्यासह रहमतपूर पंचक्रोशी परिसरातील शेतकरी एल्गार मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत। मान तालुक्यात झाशी येथे वाळू चोरी उघडकीस, दहिवडी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल। मान तालुक्यातील झाशी येथील गावओढ्यातून अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर दहिवडी पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा कारवाई केली। पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास या वाळू चोरी प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोमवार दिनांक 27 मे रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास झाशी येथील ओढ्यात वाळूचे अवैधरित्या उत्खनन करून वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। पोलीस पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर निळ्या रंगाचा स्वराज कंपनीचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर व त्यास विना क्रमांकाची लाल रंगाची ट्रॉली आढळून आली। या ट्रॉलीमध्ये सुमारे 1 ब्रास वाळू भरून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता दोघे जण चोरटी वाहतूक करत असताना सापडले। पोलिसांना पाहताच घटनास्थळावरून एक संशयित पळून गेला। गावओढ्यातून वाळू चोरी करत असताना श्रेयश गणेश खाडे, सागर जेजाबा खाडे, दोन्ही राहणार पळशी तालुका मान हे दिसून आल्यानंतर पोलिसांनी ट्रॅक्टर ट्रॉली जप्त केली असून ती पोलीस ठाण्याच्या आवारात आणून लावण्यात आली। पोलीस अंमलदार सागर विलासराव लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 2 जणांच्या विरोधात पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 9 व 15 प्रमाणे दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस हवालदार काळे तपास करत आहेत।